योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कैलासवासी गंगा भागीरथी झुंबरबाई देवराम दाते यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, समस्त त्यांचा परिवार, त्यांचा मुलगा रावसाहेब देवराम दाते, रोहिदास देवराम दाते, सर्व एकनाथ देवराम दाते, मुलं मुली, सुना नातू, बराच मोठा परिवार आहेत. सर्वच दाते परिवार कैलासवासी गंगा भागीरथी झुंबरबाई देवराम दाते यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण. उपस्थित समस्त दाते परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, मनोलीकर ग्रामस्थ आणि सर्व आप्तेष्ट मित्रगण, भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. हा पुढे काला आहे, वार्षिक कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण प्रवचन करतोय कीर्तनाऐवजी. तसं प्रवचनच सांगितलं होतं आम्ही, कारण मेंढवणला वार्षिक काला आहेत आणि आपला कार्यक्रम म्हणजे त्याच्यात अतिक्रमण आहे. अतिक्रमण थोडं असलं धकून, जास्त असलं बुलडोजर फिरत, कारण शेवटी आता कार्यक्रम असतात खूप काही ऍडजस्ट करावं लागतं. वार्षिक कार्यक्रम मेंढवणला कार्यक्रम आहेत, काला आहेत, म्हणून जास्त मी लांबवणार नाही. कमीत कमी वेळेमध्ये आपण आवरून घेऊ. जातस्य ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जन्म आणि मरण या प्रक्रिया प्रत्येक जीवाला आहेत. मग मेल्यानंतर जाळलं काय राहिलं बरं? मग 10वा कशाला करतो, 13वा कशाला करतात, महिना कशाला करतो, श्राद्ध कशा करतात? शरीर जाळून टाकलं. माणूस आत्म्याकरता रडतो का शरीराकरता रडतो? शरीराकरता रडतो म्हणावं तर मग देहन महिनाभर मेल्यावर घरात ठेवतो कोणी? ज्या पत्नीने आयुष्यभर संसार केला ती सुद्धा घाबरायला लागली, तिने लवकर काढा बाहेर. शरीराकरता रडत नाही, शरीर जळून टाकतो. आत्म्याकरता रडवता आत्मा मरतच नाही, तेव्हा आत्म्याकरता रडण्याचं काही कारण नाही. मग रडतो कोणाकरता? काही नाही, अज्ञान म्हणून रडतो. नाथमारा सुद्धा रडती रांडा पोरे नाशिवंता साठी केवळी आटा आटी जीवी होसी कुणीसी मरण नकळेची जाण आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयं ज्योती. आत्मा अविनाश आहे, आत्मा मरत नसतो. सर्व संतांनी हे सांगितलेलं आहे. गीता तेच सांगते, उपनिषद वेद शास्त्र तेच सांगतात, आत्मा मरत नसतो. आत्मा पुरातन आहे. आत्म्याला काही मानितच नाही. चारवाक आत्माच मानित नाही. चारवाकाचं म्हणणं आहे मनुष्य मेला, जाळलं की संपलं विषय. भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनम कुतः, हा चारवाकाचं मत आहे. यावत जीवम सुखम जीवेत तृणं कृत्वा हृदं देवेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनम कुतः. जोपर्यंत जगतो तोपर्यंत माणसाने जगावं, आनंदाने जगावं, मजेत राहावं, खावं प्यावं, मौज करावी. यावत जीवम सुखम जीवे, जोपर्यंत जीवन जगाय तो सुखाने जगा. पैसा नसेल तर कर्ज काढा, ऋणम कृत्वा, ऋणम कृत्वा धृतम जीवे, तू खा, कर्ज काढा. पैसा नसते तर नाही भेटला तर नाही तर नाही भेटला. बसले भूतस्य देहस्य पुनराजीवन करता. एकदा शरीर जळून बसून असं कोणी पाहिजे स्वर्ग, कोणी पाहिजे नरक, कोणी जमलं का स्वर्गामध्ये? खा प्या मौज करा.
याच्या पलीकडं आणखी हे झालं खाण्याकरता. पिण्याच्या बाबतीमध्ये चारवाक काय म्हणतो, पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पद्धती भूतले, प्या प्या पुन्हा प्या, जमिनीवर पडोस्तोवर प्या. पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पद्धती भूतले, या भूतला जमिनीवर पडोस्तोवर प्या. उत्थयती पुन्हा उठा, पुनर्पित्वा परत प्या. खाली पडोस्तोवर प्या, खाली पडल्यावर परत उठून परत प्या. का तर त्याने सांगितलं पुनर्जन्म नाही विद्ये, हा जन्म परत नाहीये. घ्यामोज करून आता सगळ्या लोकांनी जर ठरवलं, चार वाजता ऐकलं तर खरंच लोक जगतील खाऊ. खाली पळूस तर पितोय, पडल्यावर उठल्यावर परत पितोय, लवकरच मरत. आणि सगळ्यांनी कर्ज काढल्यावर बँक टिकतील का? चारवाक समज मी सांगतो, चारवाक आत्मा मानित नाही. चारवाक म्हणतो खावं प्यावं मौज करावी आहे. हे बोलायला ऐकायला गोड लागतं, पण असं चालत नाही. आपण काय करतो त्यापेक्षा जे काही करतो त्याचे परिणाम काय होतात हे महत्वाचं. परिणामाचा विचार करीत असं शास्त्र. आयुर्वेदामध्ये गुळवेलाचा उल्लेख येतो. गुळवेल हा चवीला फार कडू असतो, कडुलिंबापेक्षा कडू असतो. नाव गुळवेल. का नाव गुळवेल आहे? कारण तो परिणामाने गोड आहे. चव तर कडू आहे त्याची, पण गुळवेल घेतल्यानंतर अनेक प्रकारचे रोग शरीरामध्ये जातात, शरीरातून निघून जातात. सर्व रोगाला घालवण्याची क्षमता त्या गुळवेलामध्ये आहे, म्हणून त्याचे परिणाम गोड आहे म्हणून नाव गुळवेल आहे. चवीला मात्र तो कडू आहे. काही अशा वनस्पती असतात. एक वनस्पती आहे कळलवी. माहिती आहे तुम्हाला कळलवी? नाही माहिती. डोंगरामध्ये असते ती कळलवी. एक वनस्पती आहे. एकदा लहानपणी आम्ही शाळेत असताना 6वी 7वीला मुलांबरोबर गेलो फिरायला जंगलामध्ये. एका झुडपामध्ये ते कळलवी होती. तिचं फुलं फार सुंदर असतात, रंगीबेरंगी फुलं असतात. ते तोडून आणले आम्ही. घरी आणल्यानंतर ते हातनं पाहिजे, आईने दिला एक फटका देऊन फेक म्हणजे जाईल. म्हणजे काय झालं, इतके चांगले फुलं फेक, ते कळलवीचे फुले. मग काय त्याच्याने त्यांनी भांडणं होतात नाही का? असं कुठं होतं घरात फुलांवर भांडणं होतं. असे काही वनस्पती घरातल्यावर भांडणं होतं. आणि एकदा एक वैद्य भेटले त्या. मला तर आठवतं त्या वैद्याला मी विचारलं, म्हटलं का कळलवी नावाची वनस्पती असते का? म्हणजे हो असते ना. मग ती घरात आल्यावर भांडणं होतात का? त्यांनी भांडणाचा काय संबंध आहे? तेव्हा त्या वैद्याने सांगितलं हिला कळलवी म्हणण्याचं कारण असं आहे, आयुर्वेदामध्ये एखाद्या स्त्रीला प्रसूती काळामध्ये कळा निर्माण होत नसतील तर कळा निर्माण करण्याचं काम ही वनस्पती करते, म्हणून आयुर्वेदाला कळलवी म्हणतात. तर लोकांनी आता त्याला कळलं म्हणजे भांडण होतं समाजात. कळा निर्माण करण्याचं काम करते ते वनस्पती प्रसूती काळामध्ये स्त्रियांना, म्हणून आयुर्वेदामध्ये कळलवी म्हटलेलं आहे. म्हणजे ते जे नाव आहे हे परिणामामुळे, तो गुणधर्म त्याच्यामध्ये, त्यामुळे ते नाव तसं शास्त्रात पडलेलं आहे. चवीला जरी कडू असला तरी त्याचे परिणाम गोड असल्यामुळे त्याला गुळवेल म्हणतात. मग आपण काय करतोय यापेक्षाही जे करतोय त्याचे परिणाम काय होतात हे महत्वाचं आहे. परिणाम फार महत्वाचे असतात. म्हणून मी चारवाकाचं मत सांगत होतो, खरोखर जमिनीवर पोहोचतो पीक राहिला आणि कर्जच काढीत राहिला तर बँकाही राहायच्या नाही, हाही जगायचं नाही. म्हणून शास्त्राने सुद्धा परिणामाचा विचार केलेला आहे. मनुष्य देह मिळाला हे भाग्य आहे. तुळशीदास महाराज रामचरितमानस मध्ये सांगतात, बळो भाग मानुष्य तनु पावा, सुरदुर्लभ सद ग्रंथ न गावा, यही तनु करपन विषय न भाई, स्वल्प हो सुख अंत दुःखदायी.
तुळशीदास मला सांगतात तू भाग्यवान आहे, तो मनुष्य झाले भाग्य आहे. गाढव जन्मात गेला असता भजन केलं असता तो. गाढव भजन करतात का? गाढव भजन करीत नाही. गाढव भजन करीतच नसतात. भजन माणसं करतात, गाढव कसं भजन करतात? मग येही तंगकरपण विषय न भाई स्वल्प सुखांत दुःखदायी. मनुष्य शरीर प्राप्त झाले भाग्य आहे. गाढवा जन्मात गेला असता, कुत्र्या जन्मात गेला असता तर भजन करता आलं नसतं. परंतु मनुष्य होऊन जर निव्वळ विषय भोगाच्याच मागे लागला तर अंत दुःखदायी, त्याचा अंत दुःखात असतो. भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते होका आता सकाळपासून भोगा तर आहे. पैसा आहे, जमीन बंगला सगळं आहे, पैसा भरपूर आहे, नोकर चाकर आहे. जेवायला बसला सगळे लोक गुलाबजाम खाण्याचे दिवस पाहिजे सुटले. गुलाबजाम हातात घेतलं आणि तोंडात घालणार तेव्हा किचन मधून पत्नी पळतच आली. पत्नी म्हणजे तुमची साखर 350च्या पुढे झाली, जेवढं गुलाबजाम खाताय. आम्हाला फारच इच्छा झाली. तिने पातेला म्हणलं गुलाबजाम घ्या, सगळंच खाऊन टाका. मला तर काय तकलीफ तुम्हाला होणार आहे. तो म्हणला ठीक आहे, तू नाही म्हणते तर नाही खात. मी नाही ते म्हणत नाही, मला काय करायचं नाही म्हणून. तुमची तब्येत पहा. हा म्हणलं वांग्याची भाजी वाढ, मसालदार काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी, बाजरीची भाकर खायची इच्छा आहे. पण मुळगा डॉक्टरने सांगितलं वांग्याची भाजी खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, मुळगा तकलीफ देत. प्रवास करायचा, फिरावं वाटतं, डॉक्टर सांगतात प्रवास करू नका, मनक्यात घ्या, मानेला पट्टा, कमरेला पट्टा. गाडी फॉर्च्युनर गाडी पण डॉक्टरांचा प्रवास नाही, कारण मनक्यात गॅप झालेला आहे. फक्त गाडीकडे पाहतो, बसू शकत नाही. भोगे रोग भयम. मग श्रीमंत आहेत पण आरोग्य नाही आहे. एकाने मोठा बंगला बांधलेला वस्तीवर, मोठा बागायतदार, 5-50 एकर जमीन, 100-200 कामगार. दुपारी ते काही कामगार आंब्याच्या झाडाखाली बसले न्यायारीला. ते दोघं नवर बायको खिडकीतून डोकून पाहतात खाली. कोणी जेवतय, कोणी चाललंय हसी मजाक, कोणी ढेकळात पडले, लागलं घोरायला. ढेकळात घोरतय. हे पाहत आहेत आपले पल इथे गादीवर झोपे ना, काही ना गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही. झोपेच्या गोळ्या घ्यावं लागतात ना. भूक लागत नाही त्याच्याकरता गोळ्या, भूक लागण्याकरता गोळ्या, पोट साफ होण्याकरता गोळ्या, खाण्याकरता गोळ्या, बाहेर काढायला गोळ्यात. बघा काय जेवण. हे ढेकळामध्ये घोरतय. हे आपल्यापेक्षा किती सुखी आहे. ते खालून ते वर पाहत, काय बंगला, काय गाड्या, काय देवानं भाग्य दिलं. आपल्या उगाच मजुरी करायची बघी. हे त्याच्या डोक्यावर दुखत, त्यांच्या पण दुःखी सारखेच. एका माणसं विचारलं महाराज एवढं जगाचं टेम्परेचर कशामुळे वाढलं? म्हणजे जंगल तोड झाली, कारखानदारी वाढली, प्रदूषण वाढलं. ते म्हणले हे तर कारण आहे, पण आणखी एक कारण आहे. म्हणजे काय, हे लोक बघा ना, हा त्याच्यावर जळतो, तो याच्यावर जळतो, सगळं जग एकमेकावर जळतो, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढले जगाचं म्हणलं. हा बंगल्यात राहतो तरी आज सुखी नाही. हा म्हणतो आपल्याला झोप येईना, गोळी खावी लागते, भूक लागेना, गोळी खावी लागते, पोट साफ होईना, गोळी खावी लागते. काही ना 10 गोळ्या दररोजच्या असतात. शुगरची गोळी वेगळी, बीपीच्या गोळ्या असतात, वेगवेगळ्या गोळ्या, गोळ्यावर जगतात. अब्जे दिशेच कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास. म्हणून समाधानाची जागा ते नाही आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान भगवंताच्या भक्तीत असतं. भगवंताच्या चिंतनात समाधान आहे. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनाहा सुखम अस्ति विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे इंद्राला जे सुख नाही आहे,
चक्रवर्ती सम्राटाला जे सुख नाही आहे ते विरक्त असणाऱ्या एकांतात भक्ताला मिळत असतं. सुखम अस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीवन. एकदा यदू राजा जंगलामध्ये भ्रमण करीत होते. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे शिकार करायचे. शिकार काय करायचे? दशरथ नव्हता का शिकारी गेला. शिकार समजून श्रावणवळाला बाण लागलं असेल. दिवसा शिकार भेटली रात्री जाऊन बसत झाला. शिकारी करतात ना. मग राजे महाराज शिकार करायचे पूर्वी. उद्देश काय आता? शिकार तर हत्या आहे. शिकारी हत्या जरी असली तरी शिकार केल्याशिवाय त्या राजाला नेमबाजी कशी काय शिकता येईल? विमानसेवाचा काही प्रयोग करू शकत नाही. डॉक्टर काय करतात? ऑपरेशन शिकण्याकरता काय ते माणसावर करतात प्रयोग नाही. बेडकावर करतात, उंदरावर करतात. मग ते सक्सेस झाल्यानंतर तो प्रयोग माणसावर करतात. माणसं वाचवण्याकरता मग एखाद्या डॉक्टरने बेडूक कापला, कोणी उंदीर कापला, त्याची जीव गेला. त्याचा जरी जीव गेला पण त्यातून प्रयोग केल्यानंतर हजारो जीव वाचणार आहेत ना. म्हणून डॉक्टरने बेडूक कापला दोष नाही आहे. तसं क्षत्रियाने शिकार केली त्याला दोष नाही आहे. कारण तो शिकार कशा करता करतो? नेमबाजी शिकण्याकरता त्याला शिकार करावीच लागते. शिकार केली तर त्याची नेमबाजी टिकेल. आणि नेमबाजी शिकून त्याला प्रजेचं रक्षण करायचं आहे. प्रजेचं रक्षण करणे हा त्याचा उद्देश असल्यामुळं आपण काय करतो त्यापेक्षा का करतो हे महत्वाचं असतं. मग त्यांनी केलेली शिकार हा दोष नाही आहे, हे त्याला पाप नाही आहे. एखादा ड्रायव्हर गाडी घेऊन चाललाय, बसमध्ये 50 लोक, 50 प्रवासी त्या बसमध्ये आहेत. रोडने चाललाय, समोरून पूल आला आणि एक मोटरसायकल अरुंद झाला. आणि त्या मोटरसायकलवाल्याला जर वाचवावं तर मग बस जाते खड्ड्यात. ड्रायव्हरच्या लक्षात येत आहे एक तर बस वाचवावं लागेल नाही तर समोरची गाडी वाचवावं लागेल. त्यांनी दिले मोटरसायकल उडून, ते दोघं मेले. आता त्याला पर्याय नव्हता ड्रायव्हरला. ते 2 वाचवायचे, तिकडे 50 मध्ये मेले असते. मग हे 50 वाचवण्याकरता त्याने 2 उडवले, त्याला पर्याय नाही. मग त्याला ड्रायव्हरचा दोष नाही त्याच्यामध्ये. ड्रायव्हर काय करेल? ते परिस्थिती निर्माण झाली. उद्देश असला पाहिजे. एखादा सैनिक असतो, शत्रू सैन्यामध्ये असणारे अनेक सैनिक त्याने मारले तर त्याला पुरस्कार मिळतो. अतिरेकी मारले पुरस्कार मिळाला. एखाद्याने खून केला त्याला सजा होते. पण ज्याने खून केला त्याने कोणत्या तरी स्वार्थापोटी केलं म्हणून त्याला सजा होते. पण ज्याने अतिरेकी मारले त्याने समाजाच्या रक्षणाकरता मारलेले असल्यामुळे त्याने माणसं मारली, याने माणसं मारली. पण दोघांचे उद्देश भिन्न असल्यामुळे दोघांना फल भिन्न आहे. तसा उद्देश शुद्ध असावा. कर्मापेक्षाही कृत्यापेक्षाही कार्यापेक्षाही कारण महत्वाचं असतं. कोणत्या कारणाने तुम्ही हे कृत्य केलं त्यानुसार फलश्रुती असते. तात्पर्य आपण केलेलं कर्म हे भोगावं लागतं. पुन्हा जन्म सुद्धा भोगता येईल ना. मेल्यानंतर गेला मग पुढं काय भोगेल? म्हणून पूर्वजन्माची मान्यता शास्त्रामध्ये आहे. जातस्य ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होतच असतो, मृत्यू झाला पुन्हा जन्म होत असतो. ही प्रक्रिया आहे. तो पजेते नासे नासे देते पुनरपि दिसे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा. निर्माण होते, नष्ट होतो, नष्ट होते, परत निर्माण होतं. हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न का? याचा अर्थ प्रत्येकाचे पूर्वकर्म भिन्न आहे. एका आईला 2 मुलं झाले, जुळे मुलं, एकाच वेळेला. याचा जन्म 10 मिनिटात, दुसऱ्याचा जन्म झाला. दोघं भाऊ 10 मिनिटात. खाऊ घालणारी आहे तीच, दूध पाजणारी आहे तीच, स्नान घालणारी आहे तीच, संस्कार देणारी आहे तीच, शाळेत गेलेले एकाच वर्गात शिकतायत, शिकवणारे गुरुजी तेच.
पण मोठे झाल्यानंतर दोघांच्या विचारामध्ये भिन्नता निर्माण झाली. का निर्माण झाली? एक कांद्याचं रोप लावलं, एक उसाचं रोप लावलं, कुंडी एकच, पाणी एकच, खत एकच, पण मिरची तिखट झाली, कांदा दुर्गंधयुक्त झाला, गुज गोड झाला. याचा अर्थ काय? संस्कार तिघांना सारखे जरी मिळाले असले, खत पाणी सारखं जरी मिळालं असलं, तर तिघांचे पूर्व संस्कार भिन्न असल्यामुळं तो बदल दिसते. एकाच बापाचे मुलं ते दोघांचं प्रारब्ध भिन्न असू शकतं. तुकाराम उदाहरण दिलं, समुद्र हा पिता बंधू तो चंद्रमा भगिनी ते रमा शंखाची या. शंख असतो ना, शंखाचा बाप कोण आहे? समुद्र. समुद्रात शंख सापडतात. समुद्र हा पिता. आम्ही कर्तव्य म्हणतो, ठीक आहे. प्रत्येकाचं स्वातंत्र्य काय मान होते. एका माणसाच्या घरी 200 पोत्याची थप्पीवच लागलेली होती गव्हाची. का हो, भगवंत खूप दिलं तुम्हाला. भगवान काय तुम्ही कष्ट केले म्हणून मिळालं. नांगरट करावं लागली, पाणी भरावं लागलं, काय काय मेहनत करावं लागली, खत घालावं लागले, आपोआप लागलं. दुसऱ्या वर्षी 10च पोते दिसले. का या वर्षी कष्ट केले नाही का? दुप्पट केले. मात धान्य का नाही ते आपल्या हातात देता. जेवढं देवाण दिलं तेवढं संतुष्ट व्हावं लागतं. म्हणजे मागच्या वर्षी का नाही बोललं? म्हणजे जेव्हा 200 पोते तेव्हा माझ्या कर्तृत्वाने झालं आणि आता 10च झाली. आता आपल्या हातात आहे का? म्हणजे कष्ट सगळेच लोक करतात, प्रत्येकाला सफलता का नाहीये. प्रारब्ध मानावं लागतं. प्रारब्ध म्हणजे आपण केलेल्या कर्माचं फल असतं. प्रारब्ध बाहेरून नाही कुठून, पूर्वी केलेलं कर्म. जसं आंब्याचं रोप लावलं, ते झालं क्रियामान. पाणी घातलं क्रियामान, खत घातलं क्रियामान. हळूहळू ते झाड मोठं झालं, हे झालं संचित. आणि एक दिवसाचं फळ आलं, हे झालं प्रारब्ध. प्रारब्ध हे आपल्याच कर्माचं फल असतं. जे कर्म आज घडले असतील किंवा पूर्वजन्मी घडले असतील. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवधसाने म्हणजे दरिद्रची. एखादी गरीबाची मुलगी श्रीमंताने केली, झाली ती श्रीमंत. तिला कुठं कष्ट करावं लागलं श्रीमंत व्हायला. एखादा गरीबाचा पोरगा दत्तक घेतला. काही लोक अनाथ आश्रमातून मुलं आणतात दत्तक, मोठे मोठे लोक. कोट्याधीश अब्जाधीश. गरीबाचं पोरग घेतलं, ते झालं अब्जाधीश. ते काय कष्ट केले बरं? कर्माद्वारे जर मनुष्य पुढे जातो, मग त्याने काय कर्म केले? तो कोट्याधीश कसा झाला? दत्तक गेल्याबरोबर कोट्याधीश झाला. तिथं प्रारब्ध मानावं लागेल. कर्तव्याला प्रारब्धाची जोड असावीच लागते. नाही तर काही लोकांचं उलटच घडत असतं. नेमकं ज्या वर्षी जे पीक केलं त्याला भावच नसतो. कांदे केले, भावच नाही. विकून टाकले, नंतर भाव वाढला. कधी कधी असं होतं. एकदा एक व्यापारी भेटला आम्हाला, लागला रडायला. 10-12 वर्षापूर्वी गोष्ट. कोपरगावचा व्यापारी होता. तर मी हरभरे 2000 क्विंटल हरभरे भरले. काहीतरी 2500 रुपये क्विंटल प्रमाणे बदलले. ते 2000 क्विंटल भरून ठेवले हरभरे. नंतर भाव झाला 1700 रुपये. तो लागला रडायला. म्हणजे पुढं कायच काय पुढं? आता जे आहे ते प्रारब्ध. इथं तर प्रारब्ध मानावं लागेल ना. त्याला वाटलं 2500 घेतले तर 3000 मिळेल, 4000 मिळेल. तसं घडलं नाही. बऱ्याच वेळेला त्याप्रमाणे घडत नाही. याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. स्वेच्छा प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे घडणं, याला स्वेच्छा प्रारब्ध म्हणतात. इच्छेच्या विरुद्ध घडणं याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. आणि तिसरं परेच्छा प्रारब्ध, जे दुसऱ्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. अतिरेकांनी बॉम्ब स्फोट केला, तिथं हा सापडला, मेला. नेमका हाच का सापडला तिथं? हाच कसा मेला? याचा अर्थ काय झाला? परेच्छा प्रारब्ध, दुसऱ्याची इच्छा प्रारब्ध. माग नेपाळमध्ये भूकंप झाला होता. बातम्या सर्वांनी पाहिल्या असतील. त्यावेळेला रामदेव बाबा ते नेपाळमध्ये होते. त्यांची एक बातमी आली होती. ते ज्या बंगल्यातून बाहेर निघले, ते बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर 1 मिनिटात भूकंप झाला. ते जर 1 मिनिट लेट झाले असेल तर लेट. मग याला काय म्हणणार? याला कर्तव्य म्हणणार का प्रारब्ध म्हणणार? त्यांचं प्रारब्ध होतं,
म्हणून ते बाहेर पडल्यानंतर तो भूकंप झाला, कदाचित एक 4-5 मिनिटं लेट झाले असते तर ते बाहेर झाले नसते कायमचे. म्हणून प्रारब्धाच्या जागेवर प्रारब्ध मानावं लागतं. कर्तव्य हे कर्तव्याच्या जागेवर आहे, कर्तव्याचं फल मिळतं, परंतु कर्तव्याला प्रारब्धाची जोड असावी लागते. आणि प्रारब्ध हे सुद्धा आपल्या संचित केलेल्या कर्माचं फल असतं. आणि म्हणून आपले कर्म चांगले असावे. या ठिकाणी गीतेच्या या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतो, अर्जुन जातस्य ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारे अर्थे नत्वं शिरचितुमर्हसि. ज्याचा जन्म झाला मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर जन्म परत होत असतो. आणि म्हणून मृत्यू म्हणजे सर्वनाश मानू नये. म्हणून माणसाने न्यायाने वागावं. जर आज आपण कुकर्म केले याचं फल आपल्याला कधीतरी भोगावं लागणार आहे. सावध, संत सावध करतात. भगवान शिव स्मशानात राहतो. कशा करता राहतो? स्मशान ईश्वरा स्मरहर पेशाच्या सहचरा चिता भस्मालेपः सर्वित करोट परिकरः अमंगल्यम झीलं तो भवतु नामयोजनं. स्मशान ईश्वरा भगवान शिव स्मशानात राहतात. का राहतात? तर स्मशानामध्ये स्मरण होतं की एक दिवस मला इथे यावं लागणार आहे. चिता भस्मालेप, सगळ्या अंगाला चितेच भस्म भगवान शिव लावतात. का लावतात? का भस्म लावताना स्मरण होतं एक दिवस माझं सुद्धा असंच भस्म होणार आहे. मृत्यूचं स्मरण माणसाला झालं म्हणजे मनुष्य पाप कर्म करीत नाही. आणि म्हणून माणसाला मृत्यूचं स्मरण अवश्य असावं. मग एखाद्याच्या लग्नाला नाही गेलं तरी चालेल, पण मौतीला अवश्य जावं. तिथे गेल्या कमीत कमी त्यावेळेला का होईना मृत्यूचं स्मरण होतं. बघा ना, बोलता बोलता गेला, काही खरं नाही माणसाचं. कमीत कमी तेवढ्या वेळ का होईना घरी आता आंघोळ केली की धुतलं वैराग्य. त्याला मरकट वैराग्य म्हणतात. सगळं टिकतं असं नाही. एकदा एक माणूस होता पेटामध्ये, महाराजांच्या काळातली कथा सांगतो. म्हातारा होता, म्हणजे महाराज मला भेटत राहायचं. महाराज म्हणले तू मला भेटत राहून ठेवून काय काय, तुमची सेवा मला करावं लागेल, तुम्ही काय कामची? नाही नाही, मी तर सेवा केली नाही. त्याला रात्री 12 ते 2 प्रहार दिला. सकाळी उठला, स्नान केलं, दर्शन घेतलं. म्हणले महाराज येतो. महाराज म्हणले काय झालं? राहायचं ना तुम्हाला? नाही, माझा नातू माझ्याशिवाय राहतच नाही. रात्री 12 ते 2 प्रहार तुझा वैराग्य संपलं. न हे वैराग्य सोपा रे मग बोलता न वाटे करे. असं मरकट वैराग्य काही लोकांना, स्मशान वैराग्य. ठीक आहे, स्मशान वैराग्य का होईना, तेवढ्या वेळ का होईना मनामध्ये येत आहे ना, ते मनामध्ये आलं पाहिजे. कारण मृत्यूचं स्मरण झालं म्हणजे मनुष्य कुकर्मापासून वाचतो. मी एक छोटंसं उदाहरण सांगून संपवणार आहे. 1 वाजून गेलाय, कारण पुढे कार्यक्रम जास्त लेट होईल. एक मनुष्य होता, रिटायर झाला होता. पैसा भरपूर त्याच्याकडे, बंगला, गाड्या, मुलं सोयीला लागलेले सगळे, बागेत छत्र, सरकारी नोकरी, ते पगारही भरपूर होता, रिटायरमेंटचे भरपूर पैसे मिळाले. पैशाचे ते मिळवत ठरवत आता इथून पण हरिहरी करा. आता झाला आपला संसार केला, मुलं सोयीला लागले, संसार सोयीला लागलेला आहे, नोकरी झाली, आता रिटायरमेंट झाली, आता हरिहरी करावा. गावाच्या बाहेर एक आश्रम होतं, त्या आश्रमात जाऊन बसलो. मनच लागेल ना. आता आयुष्यभर संसार केला, संसारी माणसं मन करून परमार्थात लागतं. शेतकऱ्याला सगळं देवाचं ध्यान करा, तो डोळे लावून बसतो. तुला काय दिसतं? गव्हाच्या उंब्या, कांदे, उसाची टिप, आपलं तेच चिंतन करतो. काय दिसणार त्याला? तसं हा ध्यानाला बसल्या पण ध्यान लागतंय. नोकरी केली, नोकरीमध्ये धंद्यामध्ये जे काही करीत होते असं डोळ्यासमोर येत नाही. तो गेला आश्रमात, म्हणजे महाराज मला भजन परमार्थ करायचं, पण काय करावं मला मनच लागत नाही, काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणले अड्डा करतो हात पायला, तू 7 दिवसात मरणार आहे ना. तो इतकं घाबरला, 7 दिवसात मरणार. घरी गेला, मोठ्या मोठ्या लग्न रडायला. बायकोले काय झालं? बाबांनी सांगितलं 7 दिवसात मरणार. पत्नी लागली रडायला, पोरं लागली रडायला. 2 दिवस रडले. तिसऱ्या दिवशी पोरं म्हणले आम्हाला कामं झाले भाऊ द्या. तर मुलं आईला सांगितलं काही झालं तुम्ही जर फोन कर. आम्ही नोकरी करायची द्यायची सोडून ड्युटी जावं लागेल का? इथे कोण रडत बसला? पोरं गेले निघून, बायको ना रडत बसला. 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी एक मुलगा म्हणला मला काही बोलायचं. म्हणजे काय? काही नाही, आपल्या वाटण्या राहिल्या म्हणजे.
बाप म्हणलं आजच कसं काही वाटलं सुचलं नाही काय कसं आहे तुझ्या डोळ्यासमोर झालं बरं खरंच काय बरं उद्या भांडणं होण्यापेक्षा तुमच्या हाताने जर वाटलं तुम्ही करून दिले आमच्या वाद होणार नाही. बाप म्हणे ठीक आहे उद्या करून देऊ नाही वाटलं. गेला 4था दिवस निघून 5वा दिवस निघून दिल्या वाटण्या करून. पत्नी म्हणले माझं काय मी कुठं राहणार म्हणजे राहतोय आपण पोरांना कसे राहा सुनांचा काय भरोसा. मग तुझं काय म्हणणं आहे माझं आहे म्हणणं तुमची रिटायरमेंटचे पडलेले आहेत माझ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू. 7 दिवसात मरणार कळले सगळ्यांचं वागणं बदललं बायकोचं वागणं बदललं मुलांचं वागणं बदललं कळलं काय आपण याच्यावर प्रेम करीत होते तर काय स्वार्थ आहे सगळे. 5वा दिवस गेला ठीक आहे पत्नीच्या नावावर काही खात्यात टाकून दिले पैसे मुलांचे प्रॉपर्टी वाटून दिली पण याच्याकडे फार पैसे शिल्लक कुठे पडलेले राहिलेले पैसे गरीबाला वाटून देऊ यांना कोणाला द्यायचे नाही. त्यांनी गावामधून गरिबांची यादी काढली पैसे वाटायला सुरुवात केली लागले बरोबर म्हणायला काय म्हणले तुम्ही उधळपट्टी लावली. बापाने सांगितलं माझ्या अजिबात बोलायचे मी माझे कमवले आहेत ना मी ठरवेल काय करायचं दिले वाटून सगळं झाला मोकळा 6व्या दिवशी. 7व्या दिवशी आश्रमात जाऊन बसला शेवटचा दिवस हरे राम 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 भजन करीत बसला. रात्र झाली 9 वाजले 10 वाजले 11 वाजले 12 वाजले 1 वाजला 2 वाजले आपण तर काही मेलो नाही 7 दिवस संपले. महाराज होता 7 दिवसापासून आवाज डोळ्या लागले तुझे का झोपले काय झालं तुम्ही म्हणजे 7 दिवसात मरेल 7 दिवस होऊन गेले मी तर काही मेलो नाही तुम्ही बाबाला खोरं बोलायला लागलं आणि कोणा विश्वास ठेवा मी खोटं बोललो म्हणजे तुम्ही म्हणजे 7 दिवसात मारलं बरोबर आहे. मग आठवड्यात दिवस किती असतात म्हणजे त्याच्यापैकी कोणत्या तरी दिवशी मारणार 7 दिवसात मारणार. तू 25 वर्षानंतर मरणार असेल पण मरणार 7 दिवसात म्हणजे अगोदर उदगोळा करून सांगायचं मी सगळं वाटून मोकळं झालो. मग आता काय तू म्हणत होता माझं मन लागत नाही मन न लागण्याचे कारण संपवण्याकरिता मला हे सांगावं लागलं. आता भजन कर आपलं निश्चित मन लागल्याशिवाय करणार नाही. तात्पर्य मृत्यूचं स्मरण झालं म्हणजे मनुष्य कुकर्मापासून वाचतो. म्हणून या ठिकाणी भगवान श्री अर्जुन जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते त्वं शोचितुं मनसि. मृत्यू म्हणजे सर्वनाश नाहीये तू शोक करू नकोस अशा प्रकारचं विवेचन या श्लोकामध्ये भगवान परमात्मा करतात. तर कैलासवासी झुंबरबाई देवराम दाते यांचं या परिवाराचं बेटाशी निगडीत संबंध होता. बेटाशी येणं जाणं यांचं होतं. त्यांचा मुलगा रावसाहेब देवराम दाते रोहिदास देवराम दाते एकनाथ देवराम दाते मुलगी अलका दत्तात्रय पठारे शकुंतला लक्ष्मण पवार सर्व नातू नाती सोना सर्वांना धन्यवाद. दाते परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण. दाते परिवाराकडून माऊली भजनी मंडळाकरता विणा सप्रेम भेट दिलेला आहेत. तर शंकर देवराम पटेल शिंदे येथे मोनोली भोरवस्ती भजनी मंडळ त्यांना टाळाचा जोड गणेश भोर यांनी 5 टाळ घेऊन जा यांनी बर. शंकर देवराम शिंदे यांनी विणा घेऊन जायचं आहे आणि गणेश भोर यांनी टाळ घेऊन जायची. ऐका घ्या घ्या विणा इकडे समोर चला टाळावाले चला आहे का एक द्या 5 द्या घ्या चल बघूया चल पुढे बर घ्या. नवीन वर्षीच बरं टाळा नेऊन दिलं तुम्ही भजनीची संख्या काही होत चालली. पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. दाते परिवार चला मुलं मुली चला 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 एक ग्रुपचा फोटो घ्या तर मुलं आणि सर्वांना एक सूचना आहे महाराजांना पुढे कानाच्या कीर्तनाला जायचंय
म्हणून आपण सर्वांना एक विनंती, आपण सर्वांनी जागेवर हात जोडा आणि लगेच नातूलाही हा बस 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 नारायणगिरी महाराज की जय, नारायणगिरी महाराज की जय. मंडळाच्या वतीने घ्या हार घालून. चला मंडळ या पुढं वरती. गंगागिरी महाराज की जय. हे फोटो काढा मंडळाचा.